मंडळी, अभिनेता हार्दिक जोशी हा सध्या झी मराठीवरील जाऊबाई गावात या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकतोय. या कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांनाही आवडते. पण हे तुम्हाला माहित आहे का की अभिनेता हार्दिक जोशीने जाऊबाई गावात या शोसाठी अगोदर नकार दिला होता? मग अगोदर नकार आणि नंतर होकार, असं कसं काय झालं? तर मंडळी, अभिनेता हार्दिक जोशीने झी मराठीवरील जाऊबाई गावात या शोसाठी अगोदर नकार देण्याचे कारण त्याची वहिनी ज्योती याच होत्या. आणि नंतर हार्दिकचे या शोला होकार देण्याचे कारण सुद्धा त्याच्या ज्योती वहिनी याच होत्या. जाऊबाई गावात हा शो सुरू होण्याअगोदर अभिनेता हार्दिक जोशीच्या वहिनी ज्योती या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत असल्याने त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. त्यामुळे आपल्या वहिनीजवळ थांबता यावं, त्यांची काळजी घेता यावी म्हणून हार्दिकने हा शो करण्यास नकार दिला होता. पण पुढे हार्दिकने नकार दिल्याने झी मराठी चॅनलचे लोक थेट हार्दिकच्या वहिनींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. यामुळे हार्दिकने जाऊबाई गावात या शोला नकार दिल्याची माहिती त्याच्या ज्योती वहिनींना समजली आणि त्यांनी स्वतः हार्दिकला हा शो करायला सांगितले. म्हणूनच पुढे अभिनेता हार्दिक जोशीने झी मराठीवरील जाऊबाई गावात या शोसाठी आपला होकार कळवला. पण दुर्दैवाने हा शो सुरू होण्याआधीच अभिनेता हार्दिकच्या ज्योती वहिनींचे निधन झाले. याविषयी अभिनेता हार्दिक जोशीने म्हटले की हा शो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी नकार दिला होता. माझी वहिनी त्यावेळी खूप आजारी होती. ती मला माझ्या आई, बहीण, मैत्रिणीसारखी होती. आजवर मी जे काही नाव कमवलंय त्याची ती साक्षीदार होती. कुठलंही काम करण्यासाठी तिने मला भरपूर पाठिंबा दिला होता. मी घरातून बाहेर पडताना तिच्या पाया पडायचो तेव्हा तिचा हात माझ्या डोक्यावर असायचा. ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिची अवस्था खूप नाजूक होती. काही बरं वाईट होणार याची मला कल्पना होती. या दिवसात मला तिच्यासोबत राहायचं होतं. त्यामुळे मी हा शो करण्यास नकार दिला होता. पण तिला हे समजलं होतं, कारण चॅनलची लोक त्यावेळी हॉस्पिटलमध्ये आली होती. मी शो का नाकारतोय हे त्यांना समजले होते. मी शो नाकारतोय याची कल्पना तिलाही आली तेव्हा तिनेच मला हा शो तू करायचाच असे सांगितले होते. तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी या शोचा पहिला एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला होता. अशी माहिती देत अभिनेता हार्दिक जोशी हा भावूक झाल्याचं दिसला. आता हार्दिकची पत्नी अभिनेत्री अक्षया देवदत्त हिने सुद्धा महिलांमध्ये आणि मुलींमध्ये आता कॅन्सरविषयी जनजागृती सुरू केली. तसंच महिलांनी सर्वायकल कॅन्सरपासून बचावासाठी 9 ते 45 वयोगटातील सर्व महिला आणि मुलींनी HPV ही वॅक्सिन घ्यावी अशा प्रकारची विनंती सुद्धा अभिनेत्री अक्षया देवदत्त हिने केली आहे. तसंच याबद्दल माहिती असणारा एक व्हिडिओ आम्ही या अगोदरही बनवलाय. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि भविष्यात सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून 9 ते 45 वयोगटातील सर्व महिला आणि मुलींनी HPV या लसीचे डोस नक्की घ्यावे. अभिनेता हार्दिक जोशीच्या वहिनी ज्योती यांना भावपूर्ण श्रद्धांजली.